शहरात सर्रास हुक्का पार्लर सुरू, कायद्याचा भंग आणि युवा पिढीचे आयुष्य धोक्यात। पालकांमध्ये संताप, समाजात खळबळ, पोलीस प्रशासन मात्र मूकदर्शक। सिटी न्यूज तुम्हाला दाखवणार आहे शहरातील हुक्का पार्लरचा काळा चेहरा आणि समाजावर होणारे घातक परिणाम। चला पाहूया हा खास रिपोर्ट। सर्रास हुक्का पार्लर सुरू, कायद्याचा भंग उघड। शहरातील काही रेस्टॉरंटमध्ये उघडपणे हुक्का पार्टींचे आयोजन सुरू असल्याचे समोर आले। या ठिकाणी शिशा पिण्याचा प्रकार खुल्या पद्धतीने चालतोय। इतकेच नव्हे तर अल्पवयीनांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पालकांची परवानगी नसताना चालणारा हा प्रकार म्हणजे कायद्याचा सर्रास भंग आहे। तरी सुद्धा पोलीस प्रशासन मूकदर्शक का बनतंय? यामागे मंत्र्यांचे आशीर्वाद आणि पोलिसांची संमती असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात घालणाऱ्या या प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे। दुसरा पक्ष जनमत स्पेशल। हुक्का पार्लर अवैध की वैध? शहरात सुरू असलेल्या हुक्का पार्लर बाबत वैध अवैधतेचा प्रश्न निर्माण झालाय। हुक्का बार मालकांचे म्हणणे आहे की आमच्याकडे आवश्यक लायसन्स आणि परवानगी आहे। पोलीस प्रशासन सांगते की हा व्यवसाय अवैध नाही, त्यामुळे कारवाई शक्य नाही। मात्र समाजसेवकांचे म्हणणे आहे अल्पवयीन व विद्यार्थी सहभागी होत असल्याने त्यांचे भविष्य धोक्यात, आरोग्याला गंभीर धोका, समाजात चुकीचा संदेश, पालक आणि नागरिक नाराज। यावर जनतेत प्रश्न निर्माण होतोय, कायदेशीर परवानगी असूनही समाजघातक वाटणाऱ्या या धंद्याला मोकळीक द्यावी का? शहरातील हुक्का पार्लरवरून मोठा वाद रंगला आहे। एकीकडे लायसन्स धारक व्यावसायिक आपल्या धंद्याला वैध म्हणत आहेत, तर दुसरीकडे पालक, समाजसेवक आणि नागरिक हुक्का पार्लर बंद करण्याची मागणी करीत आहेत। सिटी न्यूज तुम्हाला या प्रकरणाचा पुढील तपशील आणि पोलीस प्रशासनाचे उत्तरही दाखवणार आहे। तोपर्यंत प्रश्न तोच, कायदा मोडण्याचा मोकळीक आहे का?